नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर वेगवान आढावा घेऊयात महत्त्वाच्या हेडलाईन्सचा. ज्या ठिकाणी लोकांची सहमती आहे तिथे विमानतळ करा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची रक्ताने साकारली पेंटिंग. डोनाल्ड ट्रम्प यांनी परवानगी देईपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही का, प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला सवाल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित गावांतील लोकांची भेट घेतली आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडल्या. पोलिसांनी कशा प्रकारे दडपशाही केली, चुकीचे गुन्हे दाखल केले याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. तर एका शेतकऱ्यानं पुरंदर तालुक्यातील वनपूर येथे सुप्रिया सुळे यांची जमीन आहे असा आरोप केलाय. यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझी, शरद पवारांची, सदानंद सुळे किंवा प्रतिभा पवार यांची 1 इंच जमीन देखील इथे नाही. कुणीही 7/12 दाखवावा, ती जमीन त्यांच्याच नावावर करू, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. चॅलेंज, पुरंदरमध्ये 1 इंच माझी जमीन असली ती मी तुमच्या नावावर करते. उद्या दाखवा. मला ऐका पाहिजे. मला जी शंका सांगितली ती मी तुम्हाला कोणी सांगितलंय? सगळ्या विचारा पाहिलं बघितलं कुणी ऐकले? ऑन रेकॉर्ड सांगते, 7/12 नाव असायला पाहिजे माझं. उद्या असं करायचं, कलेक्टर ऑफिसला जायचं, 7/12 चेक करायचा. जी जमीन पुरंदरमध्ये माझी निघेल, सही करून प्रत्येकाला 1 एकर गिफ्ट. मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर पुणे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी स्वतःच्या रक्तानं पेंटिंग साकारत अजित पवारांची भेट घेतली आहे. यावर रक्तानं "ये तो सिर्फ झाकी है, मुख्यमंत्री अभी बाकी है" अशा आशयाचा मजकूर लिहित अजित पवारांना भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्यात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यास विलंब झाल्याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर सवाल उपस्थित केलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी परवानगी देईपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय. भारत सरकार ने पाकिस्तान के खिलाफ जो कार्रवाई करनी चाहिए, उस कार्रवाई से संबंधित जेसन मिलर को अपॉइंट तो नहीं किया गया है कि अमेरिका के प्रेसिडेंट जो है डोनाल्ड ट्रंप से बात कर लो. केंद्र सरकार से हम ये पूछते हैं कि जब फॉरेन अफेयर्स मिनिस्ट्री है, एक अच्छे खासे फॉरेन मिनिस्टर है, तो आपको ये लॉबिस्ट अपॉइंट करने की जरूरत क्या हो? आपने क्यों महसूस किया कि भैया लॉबिस्ट होना चाहिए? क्या आपके जो अधिकारी है, पदाधिकारी है, इंडियन एम्बेसी के जो लोग हैं, या फॉरेन सेक्रेटरी डिपार्टमेंट में जो लोग हैं, वो सभी जो है नकम्मे हो गए हैं, डिलीवरी नहीं कर रहे हैं, और इसलिए आपने एक लॉबिस्ट को अपॉइंट किया गया है? ये तमाम सवाल जो है वो जनता सरकार से जवाब मांग रही है. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित
कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत। पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। बीडच्या आष्टी तालुक्यातील डोईठाण गावात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसासोबतच जोरदार गारपीटही झाली आहे, ज्यामुळे परिसरातील शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। डोईठाण परिसरात आंबा, डाळिंब, लिंबू आणि पेरू अशा विविध फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत। या गारपिटीमुळे फळबागांसोबतच काही ठिकाणी भाजीपाला आणि रब्बी पिकांचंही नुकसान झाले। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सध्या होत आहे। धाराशिवच्या उमरगा शहरात शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले। समाजात वाढत चाललेले नराधम आणि त्यातून स्वसंरक्षणाची निर्माण झालेली गरज यातून हे शिबिर सुरू करण्यात आले। हे 8 दिवसीय उन्हाळी शिबिर उमरग्याच्या जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आले। नमस्कार, जिल्हा परिषद शाळा उमरगा येथे आदरणीय शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्टा याचं जे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे। मी माझ्या मुलाला इथं ह्या प्रशिक्षणासाठी पाठवलेलं आहे आणि मागच्या 5-7 दिवसामध्येच त्याच्या लाठीकाठी जो मुवमेंट करतो खूप छान पद्धतीनं तो काठीचा सराव करतो आणि निश्चितच आपल्या सर्व मुलांसाठी आपले जे पारंपरिक विद्येशस्त्र अस्त्र यांचं जे प्रशिक्षण आहे ते देण्याचं खूप मोठं आणि चांगलं काम आदरणीय शेख सर करत आहेत। तर ग्रामीण भागातील मुलांना, आपल्या सगळ्या मुलांना ह्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे। त्यांच्या प्रशिक्षणासाठी सरांना मनापासून धन्यवाद। मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखनं 12वीच्या परीक्षेत 85.33% गुण मिळवून अनेक विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केलाय। अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत 12वीच्या परीक्षेत अतिशय चांगलं यश तू संपादन केलंयस, तुझं अतिशय मनापासून अभिनंदन अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखला शुभेच्छा दिल्यात। तुझा आजच्या या यशाबद्दल तुझे वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना खूप आनंद झाला असता। आज संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप देतोय अशा शब्दांत फडणवीस यांनी वैभवी देशमुखचं कौतुक केलंय। यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत रहा न्यूज अनकट। महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील। क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स। आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल। मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते। आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार। आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे
मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. एकत्रित पगार मागितल्यानं बियर बारमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा गुप्तांग ठेचून बेदम मारहाण करीत निघृण हत्या केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे घडली आहे. या प्रकरणी बियर बारच्या मालकासह मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. अतुल प्रल्हाद पाडळे असं मृताचं नाव असून या प्रकरणी बियर बारचे मालक मनीष जयस्वाल, मॅनेजर दिनेश परदेसी यांच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीची विटंबना झाल्यामुळे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू मुळशी तालुक्याच्या वतीनं मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुळशीतील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पौड येथील निषेध मोर्चाला भेट दिली. सकल हिंदू समाज मुळशी तालुक्याच्या वतीनं आणि पौड ग्रामस्थांच्या वतीनं आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुळशी तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे, इतकी बीभत्स आहे की त्यातून कोणाही सामान्य माणसाचं रक्त खवळून उठेल. त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे. प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे. 2 जण अटक झालेले आहेत. प्रत्यक्ष घटना करणारा जो CCTVमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलमं लावली आहेत आणि प्रशासन याची खात्री देते की अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना योग्य शासन होईल. आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत, व्यवसायासाठी आलेले आहेत. ते धोकादायक आहे आणि शुक्रवारच्या नमाजला तर गावात घरं 10 असतात आणि 5,000 लोक नमाजला येतात. कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करेल. राज्यातील दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप याला अटक करण्यात आली आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली खालापूर परिसरात शिक्षकाच्या वेशात वास्तव्य करत होता. प्रशांत कांबळे याच्यावर मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात 2011 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो तब्बल 14 गंभीर कलमांखाली आरोपी होता. त्याला न्यायालयानं फरार घोषित करत निरंतर अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी केला होता. त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मेघा इंजिनिअरिंग कंपनी ही गेल्या 6 वर्षांपासून सातारा पंढरपूर रस्त्याचं काम करत असून रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले. या रस्त्यावरची अनेक कामे प्रलंबित असून झालेलं काम निकृष्ट दर्जाचं आहे. कंपनीनं रस्त्याच्या सेफ्टी फॅक्टरवर दुर्लक्ष केल्यामुळे 64 बळी गेल्याचा आरोप करत साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी उबाळेंनी केली आहे. आंदोलन मी वारंवार केलेलं आहे. मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे हैदराबादची. यांनी गेल्या 6 वर्षापूर्वी सातारा पंढरपूर हायवेचं काम करायला घेतले. आज तागायत ते काम अपूर्ण आहे आणि निकृष्ट दर्जाचं झालं आहे. अजून रस्ता हँडओव्हर करण्याआधीच त्याला पॅच आणि ह्याचं काम चालू आहे. तसंच
7,000 झाडांची लागवड करायची होती. अंदाजे 32 लाखाचं काम होतं, पण तिथं कोणत्याही पद्धतीची झाडं लावली गेलेली नाहीत. सगळी झाडं ही फक्त कागदावरती लावली गेल्यात आणि शासनाचे 32 लाख रुपये खायचं काम या कंपनीनं केलेलं आहे. तसेच या रस्त्यामध्ये आज तागायत म्हणजे आजपर्यंत 64 लोकांनी मृत्यू पावलेले आहेत. निव्वळ सेफ्टी फॅक्टर या कंपनीनं वापरलेला नाही. एक पुसेगावच्या पुढे अपघात झाला आहे, त्याला डायरेक्ट पोकलँडनं त्याच्या डोक्याला मार लागला आणि माणूस जागीच गेला. असाच एक अपघात म्हसवडमध्ये झाला आहे, त्याच्या पोटातनं बाहेर पाठीत निघाला आणि तो मृत्युमुखी पावला. आपल्या माहुलीच्या इथे एक युवती जागीच ठार झाली ॲक्सिडेंटमध्ये, फक्त सेफ्टी फॅक्टर न वापरल्यामुळं. आणि या कंपनीचं पूर्णपणे काम निकृष्ट दर्जाचं आहे. आणि ब्रिजेस जे पूल बांधायचं होतं, मलयवालं काम केलं आणि जे महत्त्वाचं काम होतं पूल बांधायचं ते कामसुद्धा अपूर्ण आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहे. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.